छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेचा आज फॉर्म छाननीचा दिवस आहे. काय होणार कसं होणार सगळ्यांचीच उत्सुकता टांगलेली आहे. काही जणांचे फॉर्म छाननीमध्ये बाद होत आहेत. याबाबत आजच्या दिवसाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी व पुढील निवडणुकीच्या राजनीतीसाठी आपल्या बरोबर आहेत शिवसेना उबाठा गटाचे माजी महापौर रशीद मामू. मामू, काय सांगाल, काय वाटतंय त्याच्याबद्दल? आज फॉर्म छाननीमध्ये काही जण बाद होत आहेत, काही जणांचे फॉर्म छोट्या छोट्या कारणावरून रिजेक्ट केले जात आहे. हे योग्य आहे का? नाही, इतका तर योग्य नाही, परंतु त्यांनी काय केलेलं सगळ्या एक छाननी चांगली केली त्यांनी, परंतु त्यांनी जे जण जमला नाही, आता बॉन्ड दिला आणि बॉन्ड कोरा, तर ते त्याच्यामध्ये ते उरलं काय. काही ठिकाणी पक्षाने 2-2 जणांना एबी फॉर्म दिलाय, याकडे कसं बघायचं? नाही, ते पार्टीच्या आहे ना, ते कोणी दिला काय दिला ते आपल्याला माहिती नाही, आणि जे दिलं तर ते चुकीचं आहे. पार्टीने आपल्यावर पुन्हा उबाठामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर काही गोष्टी घडल्यात, काही घडामोडी घडल्या, त्यानंतर पार्टीने आपल्यावर पूर्ण विश्वास दाखवला. कसं महसूस करतात? मला तर फार चांगलं झालं की उद्धव साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि अध्यक्ष साहेबांनी मी ठेवला की त्यांनी माझा फेर सांगितला, अंबादास दानवेने बी केला आणि पार्टीचं काही लोकांनी केलं तर मला फार अभिमान वाटला. काही लोकांनी म्हणजे खैरे साहेबांना विशेष आपण त्यांचं अभिनंदन करणार नाहीत का? त्याचा काही नाही, ते पार्टीमध्ये आहे ना, तर ते पार्टीमध्ये त्याच्यामध्ये मी आता ते क्लोज झाला त्या मॅटर. म्हणजे हा विषय, हा अध्याय आता संपला. आता मला हे आहे की बीजेपी माझ्या नावावर इलेक्शन लढत होती, मामूचं नाव, आणि मुंबईमध्ये मी सगळे रशीद मामू जे इतका फेमस झाला मी, आणि ते कोणी काही सांगितलं नाही की काय ते प्रूफ कमी दाखितला नाही, आणि मी तर प्रूफ दाखितलं की माझ्यावर 2011 मध्ये जातीय सुलोकामध्ये कबीर पुरस्कारासाठी मला गव्हर्नमेंटने पाठविला होता, दिल्लीमध्ये रिकमेंड केला होता की त्यांना द्यायला पाहिजे म्हणून प्रोत्साहन. याबाबत भाजपाचे जे आमदार आहेत संजय केनेकर, हे असं म्हणतात की आपण लँड माफिया आहात. लँड माफिया उल्लेख केला संजय केनेकरांनी. ते भाजपाचे विधान परिषदेचे जे आमदार आहेत संजय केनेकर यांनी आपल्यावर आरोप केला की आपण लँड माफिया आहात म्हणून. लँड माफिया म्हणून? हो, केनेकर साहेब. हो, बरोबर. तर त्याने प्रूफ करायला पाहिजे ना की मी कोणता लँड माफिया आहे. आणि ते आता काही लोक तर असे आहे की मोठे मोठे मिनिस्टरचे एजंट आहेत, मी शेगून सांगू शकतो, सगळ्यांना माहिती आहे कोण कोणाचे एजंट आहे म्हणून. मी तर काय माफिया ते सांगायला पाहिजे. आणि काही लोक तर मोठे लोकांचे एजंट आहेत, मी तसा एजंट बी नाही. आणि संजय केनेकरांनी असाही आपल्यावर आरोप केला आहे आणि पक्षावरही, आज आपण ज्या पक्षाचे उमेदवार आहात उबाठावर असाही आरोप केलेला आहे की पक्षाने आपल्या विचारधारेपासून फारकत घेतली. आता त्यांना काय, आपल्याला पक्ष प्रवेश दिल्यानंतर त्यांचं हे वक्तव्य आहे. तेच मी सांगतो ना, मी त्यांना सांगतो की ते माझा पक्ष, ते आता मी काय त्याच्याबद्दल सांगू, मी सगळं माहिती आहे. त्याचे जे सुसरा आहे त्याचा माझा मित्र आहे, तर मी त्याच्यामध्ये सगळं माझा त्यांचा मला माहिती आहे काय आहे काय नाही. ज्यावेळेला तिकडे उभे होते अजबनगरमध्ये, माझा पाय पडले होते आणि मी त्यांच्या सांगितलं होतं की चांगला मुलगा त्याला मत द्या म्हणून. आता मी भागामध्ये परत सभागृहामध्ये संजय केनेकरांनी आपल्या बरोबर 5 वर्ष काढलेले आहेत. मी माझ्या बरोबर नाही होत, त्यावेळेला मी नाही होत, त्यावेळेस आपण नव्हता. पण तेही नगरसेवक राहिले, उपमहापौर राहिलेत, आपण महापौर राहिलेला आहात. मग एका माजी महापौरावर एका माजी उपमहापौराने हे बिनबुडाचे आरोप करणं कितपत योग्य आहे? ते योग्य नाही. कशाला की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची घटनामुळे झालो होतो आणि सुप्रीम कोर्टाने मला महापौर केला होता. त्यासाठी मी ते तर लहान होतो का, मी अपक्ष होता, आणि त्यावेळेला अपक्ष असताना मी बाळासाहेब ठाकरेची माझी भेट झाली होती. त्याने मला चांगला बोलला होता आणि त्यांनी सांगितलं होतं चांगला महापौर त्रास द्यायचे नाही म्हणून. आणि मग आता त्यांना काय सांगायचे, मला काय. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. आज फॉर्म छाननी आहे, उद्याचा 2 दिवस आहेत अजून फॉर्म मागे घ्यायला. सर्व मतदारांना काय आव्हान करणार? मी आव्हान करणार आहे की आपण हे बघायला पाहिजे की आपल्या शहरामध्ये कसं काय आपण
करायला पाहिजे काम, दवाखाना पाहिजे का कोणाला सुधारणा पाहिजे, शहराला पाणी यायला पाहिजे, हे सगळी दुसरी जातीवाद मध्ये नको पडायला पाहिजे. कोणी जातीवाद उगाच काय म्हणायचे करायचे ते त्याला मी मत देत नाही. हे होते आपल्या बरोबर उबाठा गटाचे उमेदवार रशीद मामू. हे माजी महापौर आहे, छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर राहिलेले. नुकताच त्यांनी शिवसेनेच्या उबाठा गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते उबाठा गटाचे उमेदवार सुद्धा आहेत. त्यांच्या मतानुसार जातीवादाला आमच्याकडे थारा नसून विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करावं. अशा बातम्यांसाठी बघत राहा.